सोलापूर सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालय या अंतर्गत येणारे सुरक्षा रक्षक महामंडळ सोलापूर या महामंडळामध्ये वेटिंगवर असणारे जे सुरक्षा रक्षक जे गेल्या अनेक वर्षापासून आपल्याला नोकरी लागेल या आशेने वाट बघतात, परंतु इथले कर्मचारी, दलाल आणि जे स्वतःहून सुरक्षा रक्षकमधील कार्यरत असलेले लोक या ठिकाणी त्यांनी सगळ्यांनी संगनमत करून अनेकाकडून पैसे घेऊन लिस्टवाले 426, 27 काय तर असे लिस्टमध्ये असणारे लोक ज्यांनी 8-8, 7-7 वर्षापासून वाट बघतात की आम्हाला आज नाही तर उद्या नोकरी लागेल, परंतु या ठिकाणी त्या लोकाला काय माहिती की तुमची नोकरी अक्षरशः विकली गेलेली आहे, ती लिस्ट बाजूला ठेवलेली आहे आणि नवीन पैसे घेऊन नवीन लोक या ठिकाणी भरती केलेले आहे। विशेष बाब म्हणजे या ठिकाणी खंत ह्याची वाटते की जे सुरक्षा रक्षक म्हणून त्या ठिकाणी कार्यरत करतात ते स्वतः या ठिकाणी दलाली केलेली आहे। खऱ्या अर्थाने आशाने या ठिकाणी जे वेटिंग लिस्टवर जे अनेक लोक आहेत त्यांना या ठिकाणी न्याय मिळेल का? संघटना चालवलेले लोक आणि सुरक्षा रक्षकाच्या जे नोकरी सध्या आता कार्यरत असणारे लोक ह्या एजंट, या दलालला, या अधिकाऱ्याला जर हाताशी धरून त्या ठिकाणी नवीन भरती करत असतील पैसे घेऊन, तर ह्या ठिकाणी ह्या लोकाला न्याय कसा मिळणार? आज गेल्या अनेक महिन्यापासून आमच्या युवा भीमसेना सामाजिक संघटनेच्या वतीनं कामगार मंत्री असतील, या ठिकाणी सोलापूर आयुक्त असतील, कामगार आयुक्त यांना आम्ही वारंवार पत्र दिलेत आणि यांच्या निदर्शनाससुद्धा आणून दिलेत की ह्या पद्धतीनं असे झाले। पंढरपूर असेल, या ठिकाणी बार्शी असेल, या ठिकाणी सोलापूर विमा हॉस्पिटल असेल, FC गोडवान असेल, महिला जे नवीन रुग्णालय सिव्हिल ते असेल, म्हणजे अनेक ठिकाणी या लोकांनी भरपूर पैसे घेऊन 1 लाख, 2 लाख, 2.5 लाख हे लोक स्वतः डील करतात। म्हणजे ह्यांनी प्रशासनाचे मालक झालेत का, असा आमचा प्रश्न आहे। म्हणून येणाऱ्या 26 जानेवारी दिवशी या ठिकाणी मग सर्व जे सुरक्षा रक्षकाची ज्यांनी फॉर्म भरलेला आहे, ज्यांनी या ठिकाणी वेटिंग लिस्टमध्ये तुमचं नाव आहे आणि तुम्ही नोकरीसाठी वाट बघताय, अशा या ठिकाणी सर्व सुरक्षा रक्षकाला या ठिकाणी माझं आव्हान आहे की आपण 26 जानेवारीच्या आत जे काही तुमच्या समस्या, जे काही तुमच्याकडं पुरावे झाले आहेत ते पुरावे आमच्याकडे देऊया आणि तुम्ही या आंदोलनामध्ये सुद्धा सामील व्हा, कारण ही लढाई तुमची आहे। या ठिकाणी मी सर्वांना आव्हान करतो आणि जे घुसखोरी केल्यात, ज्यांनी पैसे देऊन या ठिकाणी सुरक्षा रक्षकाची भरती घेतली त्या सर्वावर या ठिकाणी कारवाई होऊन, हे जे अधिकारी आहेत या अधिकाऱ्यावर सुद्धा कारवाई होऊन या ठिकाणी शासनाची फसवणूक केली म्हणून गुन्हा दाखल केल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही। कारण आमच्याकडे सर्व पुरावे, यांनी कसा भ्रष्टाचार केला आहे, कुठून पैसे घेतले आहेत, कसे घेतले आहेत, लिस्टमधून कसे वगळले आहेत लोक, यांनी नवीन कसे घेतले, सर्व काही पुरावे आमच्याकडे आहेत। म्हणून येणाऱ्या 26 जानेवारी दिवशी यांचा सर्वाचा भांडाफोड होणार आहे।